आवाज जनसामान्यांचा। दौंड नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन दौंड शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून सर्वप्रथम घनकचरा आणि पाणी या दोन गोष्टींवर जास्त भर दिला जाईल। गेल्या अनेक वर्षांपासून दौंड शहरांमध्ये ज्या प्राथमिक शौचालयासारख्या सुविधा झाल्या पाहिजे होत्या त्या आजपर्यंत झालेल्या नाहीत असे म्हणून विरोधकांचा चिमटा नवनिर्वाचित नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी काढलाय। तसेच माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वडील इंद्रजित जगदाळे यांच्या मदतीने आम्ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन दौंड नगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे आणि सर्वांनी मला या विकास कामांसाठी सहकार्य करावे असे आवाहन नवनिर्वाचित दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांनी केले। पहा, नवनिर्वाचित नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी दौंड नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी त्या नेमक्या काय म्हणाल्यात। जी9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड। त्या अगोदर तुमचा परिचय द्या। नमस्कार, मी दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे दौंड नगरपालिकेची नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली आहे। तर आपल्याला जनतेने जे भरघोस मतदान करून मताधिक्याने निवडून आणले आहे, तर आपण शहरासाठी आपला अजेंडा काय? जो मी माझ्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं, फिरून बघितलं होतं, जे मूलभूत सुविधा आहेत दौंडकर त्याच्यापासून खूप वंचित आहे। पहिलं तर आम्ही पाण्याचा प्रश्न आहे तो खूप मोठा आहे, तो पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत सगळे सहकारी नगरसेवक आहेत, त्यांच्यासोबत आम्ही हा निर्णय घेऊ, कुठं कसं करायचं, काय करायचं आणि मग तो सोडवू प्रश्न। तुम्हाला अतिशय जुना राजकीय वारसा आहे, तुमच्यासोबत तुमचे वडील देखील आज नगरसेवक म्हणून या नगरपालिकेत काम करत आहेत, त्याचा काय फायदा होईल का तुम्हाला उद्याच्या भविष्यात विकास कामे करताना? हो, नक्कीच होईल। त्यांना खूप अनुभव आहे, ते वेळोवेळी मला सांगत राहतात, गायडन्स देत राहतात। मग आम्ही दोघं मिळून त्यांचा अनुभव आणि माझे नवीन विचार असं एकत्रीकरण करून काम करू। पहिलं विकासाचं नवीन काम या दौंड शहरामध्ये काय करणार आहात? जे कचऱ्याचं आहे, आपल्याला जागोजागी कचरा दिसतो पडलेला, मग तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यांना सांगितलं आहे, रोज झाडू मारून घ्या, कचरा उचला आणि मग त्याचं पुढे जाऊन काही महिन्यात आम्ही एक प्लांट पण उभारण्याचा नियोजन आहे। नगरपालिका स्थापन झाल्यापासून ताई काय परिस्थिती, इथं महिलांना किंवा बाहेरच्या इतर गावातील लोक जर ह्या शहराच्या ठिकाणी आले तहसीलला वगैरे पोलीस स्टेशनला, तर साधी मुतारीची सुद्धा सोय नाही, काय सांगा? आज माझा पहिला दिवस आहे आणि आज मी पहिलं काम तेच केलेलं आहे की शौचालय उभारण्याचं, जिथं जिथं जागा आहेत तिथं तिथं ते करण्याचं योजना आहे। मग हे शहाणपण त्या जुन्या जाणत्या बाकीच्या 40 वर्षात कुणाला का सुचलं नाही दौंड शहरात? काय सांगाल तेव्हा? आता त्यांनी नाही केलं म्हणून तर लोकांनी मला निवडून दिलं आहे, तर मी ते नक्कीच करेन।